सर्वांना नमस्कार. जय महाराष्ट्र. एकता न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मागील या 2 दिवसाआधी म्हणजेच 23 तारखेला नूतन ज्ञान मंदिर आळावदे या विद्यालयामध्ये स्नेहमिलन सोहळा हा कार्यक्रम आपण आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला तब्बल 17 वर्षानंतर विद्यार्थी आणि विद्यार्थिनी एकत्र आलेत. खरंच 17 वर्षाचा काळ खूप काही बोलून जातो या ठिकाणी. 17 वर्षामध्ये खूप काही मोठ्या घडामोडी घडत असतात, पण त्या बाजूला किंवा जास्तीत जास्त विद्यार्थी आणि विद्यार्थिनी कशा प्रकारे 17 वर्षानंतर त्यांच्याशी भेट होईल हाच मुद्दा, हाच विषय या ठिकाणी होता. कारण 2009 वर्ष ज्यावेळेस 12वी आपण पास झालो किंवा त्यावेळेस जे विद्यार्थी 12वीला होते, अगदी जे पास झाल्यानंतर एक उंच भरारी सर्वांनी घेतली. प्रत्येकजण आपल्या परीने, आपल्या विचाराने, आपल्या बुद्धिमत्तेने वेगवेगळं करिअरसाठी जे क्षेत्र असतात ते निवड हे करत असतात आणि सर्वांनी ते त्या प्रकारे करून पुढे एक भरारी घेतली उंच. आणि पुन्हा 17 वर्षानंतर त्याच घरट्याकडे, त्याच शाळेकडे कसं येणार हा एक विचार मनामध्ये निर्माण झाला माझ्या. आणि जनरली ज्या प्रकारे आपण बातम्या ह्या कव्हर करत असतो, घेत असतो, त्या करत असताना मनामध्ये विचार आला की आपणही कुठंतरी 17 वर्षानंतर किंवा 17 वर्ष आधी जे मित्र मैत्रिणी असतील, शिक्षकवृंद असेल, कधी एकत्र येणार हा विचार मनात आला. आणि एक व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सरांशी संपर्क असेल, विद्यार्थ्यांशी संपर्क असेल, सर्वांशी संपर्क करून सर्वांना एकजूट, एक विचार, एकतेने एका ठिकाणी 17 वर्षानंतर या ग्रुपच्या माध्यमातून चर्चाही झाली. आणि आज म्हणजेच 2 दिवसाआधी 23 तारखेला 23/5/2026 या दिवशी नूतन ज्ञान विद्यालय ज्युनियर कॉलेज, खरंच ज्या ठिकाणी आपण ज्ञान घेतलं त्या विद्यालयामध्ये तब्बल 17 वर्षानंतर ज्या शिक्षकांनी मला शिक्षण दिलं किंवा इतर जे विद्यार्थी-विद्यार्थिनी असतील त्यांना ज्ञान दिलं, असे सर्व विद्यार्थी या ठिकाणी येण्याचा प्रयत्न त्यांनी केला. बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी आले नाहीत. असो, त्यांना अनेक अडचणी असतील, काहींना रजा मिळाली नाही, काही दूर होते, तरीसुद्धा ते येऊ शकले नाहीत. त्याबद्दल ते दिलगिरी व्यक्त ते करत आहेत. असो, पण जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, आलेत आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, अगदी त्यांचं मनापासून एकता न्यूज या ठिकाणी आभार व्यक्त करतं. कारण मनामध्ये जी संकल्पना आली ती पूर्ण झाली. खरंच हा कार्यक्रम यशस्वी सर्वांच्या सहमतीने, सर्वांच्या एकतेमुळेच, सर्वांच्या एकीचे बळमुळेच हा कार्यक्रम संपन्न झाला. बघायला गेलं तर स्नेहमिलन सोहळा हे नाव सर्वांना परिचित आहे, गेट टुगेदर हे नाव सर्वांना परिचित आहे. पण 17 वर्षांची भेट खूप काही या ठिकाणी सांगून जातं. मनातील आठवणी ताज्या झाल्यात. कॉलेजचं जीवन कसं असतं हे सर्वांना माहिती आहे, पुन्हा मला सांगण्याची आवश्यकता नाही. पण त्या व्यतिरिक्त बोलावं तर गुरुजन वर्ग ज्यांनी ज्ञान दिलं आणि आज आपण आपल्या परीने, आपल्या क्षमतेने, आपल्या बुद्धीने आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत आणि पुढील वाटचाल आपल्या जीवनाची आपण करत आहोत. आणि हे करत असताना कुठंतरी आपल्याकडून काहीतरी द्यावं ह्या उद्देशानेच हा कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्यात आला. आणि एका शब्दाला गुरुजन वर्ग सुद्धा, शिक्षक वृंद सुद्धा या कार्यक्रमाला हजर झालेत आणि आलेत आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांचंही मी एकता न्यूजच्या माध्यमातून मी स्वतः या कार्यक्रमाचे आयोजन टीम तसेच सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनीच्या वतीनं त्यांचंही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि ते या कार्यक्रमाला आलात आणि शोभा वाढवली. खरंच हा कार्यक्रम त्यांच्यासाठीच होता. कारण 17 वर्षानंतर शिक्षकांशी भेट घ्यावी, त्यांच्याशी बोलावं, त्यांच्याशी आपण जे घडलं त्याबद्दल 2 शब्द त्यांच्याशी बोलावं, व्यक्त करावं मनातील
जे काही आठवणी असतील त्या, आणि खरंच त्या आठवणींना उजाळा हा मिळाला. 17 वर्षानंतर ऐतिहासिक भेट त्या ठिकाणी सरांशी झाली. दुःख असं वाटतं की मॅडमही येऊ शकले नाहीत. असो, थोडक्यात त्यांचंही काम होतं वैयक्तिक, त्यामुळे ते येऊ शकल्या नाहीत. पण आज या कार्यक्रम हा संपन्न झाला असला तरी चर्चा मात्र खूप काही चांगली होत आहे. वैयक्तिक मला भेटून किंवा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष WhatsAppच्या माध्यमातून असेल, चॅनलवरती कमेंट असेल, मला येत आहेत आणि सांगतात की महेश, खूप चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम आयोजन झाला, यशस्वी झाला. असंच चांगला कार्यक्रम आपण करावं. खूप काही चांगल्या प्रकारे विद्यार्थी आलात. अगदी सर्वांना मनापासून चांगलं वाटत आहे आणि आठवणींना उजाळा हा मिळाला. पुन्हा भविष्यात कार्यक्रम कधी होईल सांगता येत नाही. जीवनाचा क्षणाचा या ठिकाणी भरोसा नाही. म्हणून सर्वांनी हसत खेळत राहा, बोलूया, वागूया, चालूया आणि जीवनात पुढे जाऊया. बोलायला खूप काही आहे, पण शब्द काय बोलावं, कसं बोलावं या व्यतिरिक्त आपण समजू शकतात. इथंच थांबतो. बघत राहा एकता न्यूज. जय महाराष्ट्र.